नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हे बघतोय खिडकीच्या शेजारी आपल्या ऑफिस घर खिडकीच्या शेजारी पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, दक्षिण, उत्तर कुठल्याही दिशेला आपण असे पिंपळाचे रोपं कुंडीमध्ये लागवड करू शकतात। हे कुंडीमध्ये लागवड केल्याचं कारण की ही आहे आपली मिनी नर्सरी। प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये घराजवळ जर अशी मिनी नर्सरी झाली, पिंपळ जर झाले तर ह्या पिंपळाचा ऑक्सिजन आपल्या घरात मिळणार आहे, शुद्ध हवा घरात मिळणार आहे आणि सर्वात दीर्घकाळ म्हणजे दीर्घायुष्यी झाड म्हणजे पिंपळ। 1000 वर्षापर्यंत पिंपळचं झाड उगतं। आता हे जे पिंपळ आहे, हे पिंपळ आपण 5 पिंपळ लावलेले आहे। हे 5 पिंपळ घराजवळ आणि ऑफिसजवळ म्हणजे 10 पिंपळाची आपली नर्सरी आहे। दोघं ठिकाणी आपण केअर करू शकतो आणि याला पाणी टाकणं, खत टाकणं वगैरे हे जे केअर करणं किंवा त्याची काळजी घेणं आपलं काम आहे, कारण की आपण त्याला जीवापाड प्रेम देऊन त्याला जपणार आहोत। आणि हे जे पिंपळ आहे हे मोठे होतील, याला आपण 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत कुंडीत वाढवू शकतात। आपण कुंडीचा आकार मोठा करू शकतात, परंतु एवढं थांबायची गरज नाही। कुठलाही व्यक्ती, इच्छुक व्यक्ती जर आला की त्याला जर वाटलं की आपल्याला हे पिंपळचं झाड लागवड करायची आणि त्याचे केअर करायचं, मंदिर किंवा कुठलं कार्यालय तिथे तुम्ही हे झाडं देऊ शकतात। ते तुम्ही फ्री देऊ शकतात किंवा आपल्याला जे खुशाली म्हणून, मेहनतनामा म्हणून ते तुम्ही घेऊ शकतात। आता हे मोठमोठे झाडं म्हणजे 5 फूट 10 फूट ह्या झाडांना वाढवायचं, मग त्याला तुम्ही टी गार्डसुद्धा लावायची गरज पडणार नाही। अशा पद्धतीने आपण प्रत्येकानं जर समजा आपल्या घराच्या जवळ असे किंवा ऑफिसच्या जवळ लावलं, कारण की याच्या मुळ्या खाली नको जायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यासाठी एक टेक्निक वापरलेली आहे, म्हणजे मुळ्या जमीनमध्ये जाणार नाही आणि वरच्यावर राहतील। मग हे झाडं आपण कुठेही लावू शकतात। बघा, आपण थोडक्यात बघू शकतो जवळ जाऊन। आता ह्या कुंडीच्या खाली आता आपण खालच्या बाजूला होल करतो, परंतु याला साईडला होल केलेलं आहे। साईडला होल केल्यामुळे म्हणजे आपण 12 mm 16 mmचं होल करायचं, साईडला करायचं आणि खाली फरशी ठेवायची, मुळी बाहेर येताच सुकते। अशा पद्धतीने आपण करू शकतात। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर आपण जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त पिंपळाची लागवड होईल आणि वृक्षारोपणाचं आपलं कार्य हे सक्सेस होणार आहे। धन्यवाद।